दरम्यान यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचं गालबोट लागलं। मॅट विभागाची अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली, पण या लढतीच्या निकालावरून जोरदार राडा झाला। पंचांनी शिवराज राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला, पण हा निकाल मान्य नसल्याचं म्हणत राक्षेनं पंचांशी हुज्जत घातली। मात्र या दरम्यान त्याचा तोल सुटला आणि त्यानं थेट पंचांवर लाथ मारली। नेमकं काय घडलं पाहूया। कुस्तीच्या मॅटवर लाथाबुक्के। महाराष्ट्र केसरी कुस्तीत राडा। डबल महाराष्ट्र केसरीचा तोल सुटला। पंच सगळ्या त्यांना मिळलेले, फक्त त्या जनता जनार्दनाला रिमो दाखवा की कुस्ती चित झाली का नाही। शिवराज राक्षेची पंचांना मारहाण। अहिल्यानगरची दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी। गेले 4 दिवस माती आणि गादी विभागातला वेगवेगळ्या गटातला कुस्तीचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींनी अनुभवला, पण शेवटच्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक होतं। मॅट विभागातली अंतिम फेरी सुरू होती। नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ। पृथ्वीराज मोहोळनं अवघ्या काही मिनिटात शिवराजला चितपट केलं। पण पंचांचा हा निर्णय शिवराजला रुचला नाही। त्यानं थेट या निर्णयाविरोधात आव्हान दिलं, पण पंचांनी आपला निर्णय बदलला नाही। शिवराजनं पंचांना याचा जाब विचारला, मात्र रागाच्या भरात त्यानं थेट पंचांची कॉलर पकडली आणि मग लाथ मारली। शिवराज राक्षेनं याआधी 2 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे। आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी जाणून बुजून आपल्या विरोधात निर्णय दिल्याचा आरोप राक्षेनं केला। प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। शिवराज राक्षेचे वस्ताद काका पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। हाक मारली होती, त्याला मिळतात, पण कुस्ती चितपट दिली हा थोडासा आणि निर्णय झाल्यामुळे कसं त्यांनी इकडे तिकडे बघायला पाहिजे। तर 3 पंच असतात, एक मध्ये असतो, 2 बाहेरून असतात। त्याच्यामध्ये त्यांनी मॅच चेअरमॅनला किंवा यांना विचारून त्यांनी कुस्ती निकाल द्यायला पाहिजे होता, पण त्याने डायरेक्टच असं हातच वर करायला शिटीच वाजवली त्यांनी। म्हणजे त्यांनी कोणत्याही कुस्तीचा निर्णय देताना बघून व्यवस्थित बघून हे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी काही केलेलं दिसत नाही। त्याच्यामुळे त्याला राग न आरळल्यामुळे त्या पंचाला काय ते धक्काबुक्की केली वाटतं त्यांनी काहीतरी, मला असं समजतं। महाराष्ट्र केसरी आणि वाद हे समीकरण नवं नाही। याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान वादाच्या अनेक कुस्त्या पाहायला मिळाल्या। यंदा देखील मॅट विभागाच्या अंतिम फेरीत राक्षेची पाठ टेकली की नाही हा वादाचा विषय, पण महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेच्या आखाड्यात जे घडलं ते नक्कीच खेळ भावनेला धरून नव्हतं। अहिल्यानगरहून सुनील भोंगळसह सिद्धेश कांसे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।